Hello friends. Now in this lecture we will study about the straight chain, branch chain and the rings of the carbon atoms. म्हणजे या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची किंवा या कार्बन मॉलिक्युलची रचना यामध्ये कशा पद्धतीने असते ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आणि त्यासाठी तुम्ही मिथेन, इथेन आणि प्रोपेन हे जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर यांचे पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की कार्बन ॲटम्स जे आहेत ते सेंटरला असतात, एकमेकांना जॉईन असतात आणि त्याच्या पेरिफेरीवर हायड्रोजन ॲटम त्यांना जॉईन असतात. फॉर एक्झाम्पल CH4 मिथेन. मिथेनमध्ये सेंटरला कार्बन आहे, त्याचे 4 व्हॅलेन्सी जे आहे त्या हायड्रोजननी सॅटिस्फाय केले आहेत. इथेनमध्ये 2 कार्बन ॲटम आहे C2H6. मग C2 म्हणजे 2 कार्बन सिंगल बॉन्डने जॉईन झालेत आणि बाकीचे जे त्यांचे व्हॅलेन्सी आहेत कार्बनच्या 3 दोन्ही कार्बनच्या त्या पेरिफेरीमध्ये हायड्रोजनने सॅटिस्फाय झाल्या म्हणजे सेंटरला कार्बन चेन आहे. प्रोपेनमध्ये तसंच. प्रोपेन म्हणजे C3H8. मग त्याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स जे आहेत एकमेकांना सिंगल बॉन्ड C आणि मग उरलेल्या ज्या व्हॅलेन्सी आहेत त्या हायड्रोजनने सॅटिस्फाय झाल्या. म्हणजे या पद्धतीने हे जे सगळे कार्बन ॲटम्स आहेत ते सेंटरला असतात आणि हायड्रोजन ॲटम्स जे असतात ते त्याच्या पेरिफेरीवर असतात. दिस म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स इन द कोअर आर लाईक द स्केलेटन ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे कार्बन जे आहे त्याला आपण स्केलेटन असं समजू शकतो आणि मग ते मेन त्याचं कोअर ब्रँच असते आणि मग दिस कार्बन स्केलेटन डिटरमाइन्स द शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑफ ए कार्बन कंपाऊंड. म्हणजे या कार्बनची रचना कशी आहे त्यावरून आपण त्याचा शेप सांगू शकतो की ते स्ट्रेट चेन आहेत का ब्रँच चेन आहेत का रिंगमध्ये आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये पुढे एक तक्ता तुम्हाला दिलेला आहे नेक्स्ट पेजला. या नेक्स्ट पेजवर हा जो तक्ता दिला आहे याच्यामध्ये कार्बन कंपाऊंडची संख्या स्टार्टिंग फ्रॉम मिथेन दिले. पहिल्या कॉलममध्ये स्ट्रेट चेन कार्बन ॲटम्स जे आहेत ते आपण पाहणार आहोत. सिंगल कार्बन आहे, दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, तिसऱ्या कॉलममध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि चौथ्या कॉलममध्ये त्याचं नेम आहे. म्हणजे असं पहिलं मिथेनचं जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे C आणि मग 4 सिंगल बॉन्ड हायड्रोजनने जॉईन झाले आणि त्याचा मग मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो CH4 दॅट इज मिथेन. मग या पद्धतीने एक एक कार्बन जे आहे त्याच्यामध्ये ॲड होत जातो आणि तसं ही जी सिरीज आहे ती वाढत जाते की मिथेन, मग दुसरा इथेन, मग तिसरा प्रोपेन, चौथा ब्युटेन, 5वा पेंटेन, 6वा हेक्झेन, 7वा हेप्टेन, 8वा ऑक्टेन, 9वा नोनेन आणि 10 कार्बन ॲटमची संख्या असलेला शेवटचा डिकेन. मग या पद्धतीने हे यामध्ये सर्व जे कार्बन्स आहेत ते सिंगल बॉन्डने आणि स्ट्रेट एकमेकांना वन आफ्टर अदर अटॅच झालेले. म्हणजे इथे कुठेच ब्रँचिंग नाही आहे, सरळ सरळ चेन आहे पूर्ण अँड सो दे आर कॉल्ड ॲट द स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड्स. मग याच्यामध्ये तुम्ही हा तक्ता याच्यामध्ये भरू शकतात की जसं हे मिथेन दिलेलं आहे मग त्याप्रमाणे खाली सिंगल बॉन्ड C म्हणजे 2 कार्बन आहे आणि त्याचे जे उरलेल्या 3 व्हॅलन्सी आहेत दोन्ही कार्बनच्या त्या हायड्रोजनने सॅटिस्फाय होतात आणि मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होतो C2H6 आणि ते इथेन. प्रोपेनमध्ये आत्ता जे तुम्हाला सांगितलं की C 3 C सिंगल बॉन्ड C एकाच लाईनमध्ये 3 कार्बन आहेत सिंगल बॉन्डने अटॅच झालेले आणि मग त्याचे जे उरलेले जे आहे हे कोअर झालं सेंटरला आणि उरलेले जे आहेत ते सगळे जे हायड्रोजनच्या ॲटमने सॅटिस्फाय झालेले आहेत. म्हणजे हा जो प्रोपेन आहे मग त्याचा फॉर्म्युला होतो C3 आणि याला H जो आहे तो C3H8. मग या पद्धतीने ब्युटेन जे आहे कार्बन नंबर 4 त्याला ब्युटेन म्हणतात, कार्बनची संख्या 4 आहे आणि बाकीचे सगळे जे आहेत ते जसं आपण इथे मिथेनमध्ये दाखवलं आहे की C जो आहे त्याच्या आजूबाजूला हायड्रोजन, तर अशा सगळ्या बाकीच्या व्हॅलेन्सी ज्या आहे या हायड्रोजनने सॅटिस्फाय करून तुम्ही हा पूर्ण स्ट्रक्चरल फॉर्म्युला या पद्धतीने लिहू शकतात आणि मग त्यावरून टोटल काढून तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकता की कार्बनची संख्या किती आहे आणि हायड्रोजनची संख्या किती आहे. त्याचा साधारणतः जनरल फॉर्म्युला आहे अल्केनचा CnH2n+2. तर N म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स. समजा कार्बनची संख्या 1 असेल तर Cn म्हणजे 1 आणि मग H त्यावेळेस 2n+2
म्हणजे 2 × 1 2, 2 + 2 4. इथेन असेल C2, C2 तर H किती असेल तर 2 × N म्हणजे 2 × 2 4, 4 + 2 6 म्हणजे C2H6. प्रोपेन असेल तर C3 आणि H8. ब्युटेन असेल तर C4 आणि H10. या पद्धतीने तुम्ही वरती जसं लिहिलं आहे त्याप्रमाणे खाली कंप्लीट करू शकतात. इथे साईडला जे डू यू नो दिलेलं आहे याच्यामध्ये क्रूड ऑइल संबंधात दिलेलं आहे, ते तुमच्या यावर्षीच्या सिलॅबसमधून कट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही नाही, जनरल माहिती आहे ती की नॅचरल गॅसमध्ये किंवा हे जे क्रूड ऑइल आहे त्याच्यामध्ये इतर किती कॉम्प्लेक्स सगळे हे कार्बन कंपाऊंड्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत. मग अशा पद्धतीने ही जे एक्झाम्पल आहे हे सर्व स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन आहे. म्हणजे याच्यात कार्बन जे आहे ते स्ट्रेट एकमेकांना वन आफ्टर अदर जॉईन झालेले, म्हणून यांना स्ट्रेट चेन म्हणतात. त्यानंतर आता आपल्याला जो दुसरा टाईप पाहायचा आहे ते पाहण्याआधी आपण ब्युटेनचं एक एक्झाम्पल घेऊया. तर 4 कार्बन ॲटम्स can be joined to form a carbon chain in 2 way. Here it is given. First C single bond C, single bond C, single bond C. हे चारही जे आहेत कार्बन हे एकाच लाईनमध्ये आहेत. आणि दुसरं जे आहे सेकंडमध्ये इथे C सेंटरला आहे आणि त्याच्या तिन्ही साईडला पुन्हा दुसरे कार्बन अटॅच आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचं ब्रँचिंग होतं आहे. आणि याचाच आपण जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला या साईडला पाहिला या बी फिगरमध्ये, तर इथे पहा ते 4 कार्बन ॲटम्स सेंटरला सिंगल बॉन्डने जॉईन झालेले एकाच लाईनमध्ये आहे. आणि याचे ज्या उरलेल्या व्हॅलन्सी जे आहे त्या हायड्रोजन ॲटमने सॅटिस्फाय केले आहेत. आणि अशा पद्धतीने याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे C4H10. आता ह्या बी फिगरमध्ये जी शेवटची लास्ट फिगर जी राईट साईडला याच्यामध्ये C सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C हे एका लाईनमध्ये आहे. आणि चौथा जो कार्बन ॲटम आहे तो या सेंटरच्या Cला इकडं खाली जॉईन झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांचं ब्रँच तयार झाली, एक शाखा तयार झाली आहे. म्हणजे इकडे CH3 CH इकडं पण CH3 आहे आणि याच्या खालच्या बाजूला CH3 पुन्हा ॲड झालेला आहे. म्हणजे याचा पण फॉर्म्युला जो आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कार्बन 4 आहे आणि हायड्रोजन 10 आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे C4H10, पण दोघांचंही स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. बीमधल्या पहिल्या फिगरमध्ये तुम्ही स्ट्रेट चेन पाहताय आणि दुसरी फिगर जी आहे ती ब्रँच चेन कार्बन कंपाऊंडची आहे, ब्रँच ब्युटेनची आहे. आणि या दोघांनाच एकमेकांचे आयसोमर म्हणतात. असं मागच्या लेक्चरमध्ये मी थोडा छोटा उल्लेख केला होता की आपल्याला हे पुढे पाहायचं आहे. तर आयसोमर म्हणजे काय, तर हे जे आहे इथे हे दोन्ही जे आहे यांची स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगवेगळे आहे, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे आपण जर ॲटमची संख्या मोडली कार्बन 4 आहे आणि हायड्रोजन 10 आहे, त्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10. पण दोघांची रचना पूर्णपणे वेगळी आहे. एक जो आहे तो स्ट्रेट चेन मॉलिक्यूल आहे आणि दुसरा जो आहे तो ब्रँच चेन मॉलिक्यूल आहे. तिथं कार्बनमध्ये ब्रँचिंग झालेली आहे. मग अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स असतात की ज्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असतो पण मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सारखा असतो, यांना आयसोमर्स असं म्हणतात. हे एकमेकांचे आयसोमर झाले, म्हणजे हे ब्युटेनचे आयसोमर आहेत. आणि नॅचरली त्यांची रचना वेगळी असल्यामुळे स्ट्रक्चर वेगळे असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगवेगळ्या असतात. 2 डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर ऑब्टेन्ड on joining hydrogen atom to these two chains so as to satisfy the tetravalency of the carbon atom. The molecular formula of both these structural formulae is the same, which is C4H10, and these are two different compounds as their structural formulae are different. म्हणजे रचना वेगळी असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या आहेत आणि ते दोन्ही कंपाऊंड वेगवेगळे आहेत. The phenomenon in which compounds having different structural formulae have the same molecular formula is called structural isomerism. The number of carbon compounds increases further due to the isomerism observed in carbon compounds. म्हणजे जसं याच्या पुढे आपण जातो कार्बन नंबर 5 ज्यांच्यामध्ये कार्बन 5 आहे, कार्बन 6 आहे, 7 आहे, 8 आहे, जशी कार्बनची संख्या वाढत जाते तसतसं त्यांचं हे आयसोमेरिझम त्यांच्यामध्ये आढळत असल्यामुळे कार्बन कंपाऊंड त्यांचे वाढत जातात. म्हणजे त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने ब्रँचिंग होते. काही स्ट्रेट चेन असतात, काही ब्रँच चेन असतात आणि म्हणून आपल्याला त्या एकाच फॉर्म्युला असलेले
कंपाऊंडचे बरेचसे स्ट्रक्चर्स वेगवेगळे पाहायला मिळतात, म्हणजे त्यांचे आयसोमर्स वेगवेगळे असतात. तर अपार्ट फ्रॉम दिस स्ट्रेट चेन अँड ब्रँच चेन, क्लोज चेन्स ऑफ कार्बन ॲटम्स आर ऑल्सो प्रेझेंट इन सम कार्बन कंपाऊंड. म्हणजे काहींमध्ये ही जी चेन आहे ती पूर्ण क्लोज झाली आहे, त्यांची एक रिंग तयार झालेली आहे. वेअर इन रिंग्स ऑफ कार्बन ॲटम फॉर्म. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सायक्लोहेक्झेन is C6H12 and its structural formula contains a ring of 6 carbon atom. Now see this figure. The carbon ring in cyclohexane. 6 carbons are attached to each other in a hexagon, regular hexagon. म्हणजे षटकोन तयार झाला आहे 6 कार्बनचा, आणि या 6 कार्बनला प्रत्येकी 2-2 हायड्रोजन आहेत. 2 व्हॅलेन्सी त्याच्या बाकी राहतात आणि ह्या व्हॅलेन्सी या 2-2 हायड्रोजनमुळे सॅटिस्फाय होतात, आणि त्यामुळे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो C6H12. इथं जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला सायक्लोहेक्झेन लिहिलं आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, तिथे सायक्लोहेक्झेन करा. खाली बरोबर लिहिलं आहे रिंग स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्झेन. इथं वरती लिहिताना एक्झिन लिहिलं आहे, हे वेगळं आहे एक्झिन. तर या पद्धतीने याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो C6 आणि H12. आणि हे जे कार्बन जे आहे इथे स्ट्रेट पण नाही आहे चेन, त्यांची ब्रँच पण चेन नाही आहे, पण त्यांची अशी क्लोज फिगर तयार झालेली आहे. षटकोन जशी आपण जॉमेट्रीमध्ये पाहतो त्या पद्धतीने क्लोज फिगर कार्बनची तयार झाली आहे. 6 कार्बन्स एकमेकांना या पद्धतीने अटॅच आहेत, आणि मग जे उरलेले आहे ते हायड्रोजनला. आणि ही जे आहे याला रिंग स्ट्रक्चर. दिस इज द example of cyclohexane. So all types of compounds, whether straight chain, branch chain or cyclic, can be saturated or unsaturated. म्हणजे जर यांच्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड असेल तर सगळे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतील, आणि एक जरी त्याच्यामध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात. फॉर एक्झाम्पल, स्ट्रेट चेन हायड्रोकार्बनमध्ये प्रोपेनचं एक्झाम्पल दिलं आहे. याच्यामध्ये 3 कार्बन जे आहे स्ट्रेट चेनमध्ये आहेत, आणि त्यांच्या व्हॅलेन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय केला आहे. C3H8 हा प्रोपेनचा फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि याच्यामध्ये कुठेही डबल बॉन्ड नाही आहे, मग हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. आताच्या पुढच्या कॉलममध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या कॉलममध्ये पहा प्रोपीन तयार झाले C3H6. याच्यामध्ये 2 हायड्रोजनची कमी आहे, आणि ती 2 हायड्रोजनची कमी म्हणजे ते 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते हायड्रोजनबरोबर शेअर न करता या ठिकाणी कार्बन त्यांनी शेअर केले इलेक्ट्रॉन, आणि म्हणून इथे कार्बन डबल बॉन्ड तयार झाला आहे. आणि मग हे जे एक्झाम्पल आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं आहे, आणि याचा फॉर्म्युला आहे C3H6. या प्रोपेनपेक्षा प्रोपीनमध्ये 2 हायड्रोजनची कमी आहे, कारण याचा फॉर्म्युला असतो CnH2n, जनरल फॉर्म्युला इथिनचा. जसं अल्केनचा आपण जनरल फॉर्म्युला पाहिला CnH2n+2, तसा प्रोपीनचा आहे CnH2n फक्त. म्हणजे 2 हायड्रोजन याच्यामध्ये कमी असतात, आणि मग ते जे 2 हायड्रोजनची कमी इथे डबल बॉन्डने ते इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्येच कार्बनमध्येच सॅटिस्फाय केल्या जाते, ती व्हॅलेन्सी डबल बॉन्ड तयार होतो. आता इथे तिसरं एक्झाम्पल या अनसॅच्युरेटेडमध्येच प्रोपाईन आहे. याच्यामध्ये आणखी त्याच्या म्हणजे प्रोपीनपेक्षाही 2 हायड्रोजन कमी आहे, त्याचा फॉर्म्युला आहे C3H4. म्हणजे इथे कार्बनची संख्या 3 आहे आणि हायड्रोजनची 4 आहे. तर इथे एक कार्बन जो आहे तो 3 हायड्रोजनने सॅटिस्फाय केला आहे. दुसरा इकडचा पहिला जो कार्बन आहे तो एका हायड्रोजनने सॅटिस्फाय केला आहे. तर जो दुसरा कार्बन आहे त्यामध्ये एक इकडच्या कार्बनची जॉईन आहे, पण 3 इलेक्ट्रॉन बाकी आहे, तिथे हायड्रोजन नाही आहे सॅटिस्फाय करण्यासाठी. मग ते कार्बनबरोबरच शेअरिंग केले जाते, आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी फॉर्म होतो, आणि दिस इज कॉल्ड ॲज प्रोपाईन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ अल्काईन ग्रुप. म्हणजे असं अल्कीन आणि अल्काईन जे आपण आधी पाहिलं होतं त्याप्रमाणे. म्हणजे अल्कीनपेक्षा याच्यामध्ये आणखी 2 इलेक्ट्रॉन 2 हायड्रोजन कमी असतात, आणि म्हणून हा जो फॉर्म्युला आहे C3H4 आणि द नेम इज प्रोपाईन. आता या दोन्हीमध्ये सेकंड आणि डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणून हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये मोडतात. आणि हा जो पहिला आहे प्रोपेन याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहेत फक्त सगळे, मग ते सॅच्युरेटेड कार्बनमध्ये येतात. त्यानंतर आता ब्रँच चेनमध्ये जर आपण एक्झाम्पल घेऊ आयसोब्युटेन. आधी पाहिल्याप्रमाणे C4H10 स्ट्रेट चेनमध्ये पण येतं, पण इथे आपण ब्रँच चेन पाहत आहोत. तर कार्बन 3 कार्बन एका लाईनमध्ये, आणि त्याच्या खाली एका कार्बनला खाली
चौथा कार्बन अटॅच आहे, म्हणजे त्यांची ब्रँच तयार केली, शाखा तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीने मग उरलेले हायड्रोजन जे आहे ते त्यांना सॅटिस्फाय करतात. आता याच्यामध्ये पण सिंगल बॉन्ड आहेत सर्व, म्हणून हे जे आहे हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये मोडतात. आता दुसऱ्या लाईनमध्ये या ठिकाणी फॉर्म्युला आयसोब्युटिलिन और आयसोब्युटिन, याच्यामध्ये C4H8 2 हायड्रोजनची कमी आहे आणि ही 2 हायड्रोजनची कमी कार्बन कार्बन डबल बॉन्डने भरून काढली आहे. आणि म्हणून याच्यामध्ये याचा फॉर्म्युला C4H8 आणि एक डबल बॉन्ड असल्यामुळे हा अनसॅच्युरेटेड ब्रँच चेन हायड्रोकार्बन आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की डबल बॉन्ड किंवा सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात. मग ते ब्रँच असो का स्ट्रेट चेन असो. पण ज्यांच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्डने जर ते अटॅच असतील सर्व हायड्रोजन किंवा कार्बन तर ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये मोडतात. आणि तिसरा प्रकार सायक्लिक हायड्रोकार्बनमध्ये सुद्धा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड आहे. इथं आता पहिलं एक्झाम्पल जे आपण पाहिलं सायक्लोहेक्झेन C6H12, प्रत्येक कार्बन जो आहे तो 2-2 हायड्रोजनने सॅटिस्फाय केला आहे. त्याच्या खाली सायक्लोपेंटेन दिलं आहे, 5 कार्बन आहेत, पेंटॅगॉन तयार झाला आहे आणि त्या 5 कार्बनला 10 हायड्रोजन 2-2, प्रत्येक कार्बनला 2-2 याप्रमाणे 10 हायड्रोजन जॉईन झाले. इथे कुठेही डबल बॉन्ड नाही आणि म्हणून हे जे सायक्लिक हायड्रोकार्बन आहे हे सॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बनमध्ये मोडतं आहे. आणि मग आता दुसरं एक्झाम्पल याच्या पुढेच सायक्लोहेक्झिन HEXCNE, हेक्झिन जे आहे याच्यामध्ये C6 आणि H10, म्हणजे 2 हायड्रोजनची कमी आहे याच्यामध्ये. आणि ही 2 हायड्रोजनची इथे C डबल बॉन्ड C 2 बॉन्ड घेऊन डबल बॉन्डमुळे ती सॅटिस्फाय करण्यात आली आहे. मग याच्यामध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे हे अनसॅच्युरेटेड सायक्लिक हायड्रोकार्बन झालं. आणि याच्या खाली आता ही जी बेन्झिनची रिंग दाखवली आहे याच्यामध्ये C6H6, कार्बनची संख्या पण 6 आहे आणि हायड्रोजनची संख्या पण 6 आहे. मग या ठिकाणी इथे कार्बनमध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आहेत. तुम्ही पहा याच्यामध्ये 3 डबल बॉन्ड्स आहेत आणि 3 सिंगल बॉन्ड कार्बनमध्ये आहे आणि प्रत्येक कार्बन 1-1 हायड्रोजनने सॅटिस्फाय केला आहे. आणि प्रत्येक कार्बनजवळ जर तुम्ही पाहाल तर 4-4 व्हॅलेन्सी प्रत्येक कार्बनच्या सॅटिस्फाय झाल्या. तर आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर हे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे आणि याचा फॉर्म्युला आहे C6H6. या बेन्झिन किंवा त्यासारखे जे कंपाऊंड्स असतात यांना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असं एक वेगळं नाव या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आहे. तर हे सुद्धा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये मोडतात, सायक्लिक पण अनसॅच्युरेटेड. तर it is learned from the structural formula of benzene that it is a cyclic unsaturated hydrocarbon. There are 3 alternate double bonds in the 6-membered ring structure of benzene. The compounds having this characteristic unit in their structure are called aromatic compounds. म्हणजे ज्या ज्या कंपाऊंड्समध्ये असं बेन्झिनसारखं सायक्लिक युनिट असतं, एक तरी सायक्लिक बेन्झिन रिंग असते, तर अशा कंपाऊंड्सना ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या संदर्भात डिटेल आणखी आपण पुढे पाहू.